नमस्कार मित्रांनो, मी विशाल डोरे स्वागत करतो. तर आता सध्या मी आलेलो आहे गावाकडं. आज कुठला प्रवास होणार नाही. सध्या पेरणीचे दिवस चालू आहे, तर शेतीविषयीच एक साधा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ एकदम शॉर्ट असणार आहे, जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे. हे आमच्या गावचं धरण आहे, सध्या भरलेलं नाही. पाणी आलं की एकदम फुल होतं. चला मग शेतात. पाहू शकता या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आमचं शेत आहे आणि बघू शकता त्या पाचक्या वगैरे अशा पडेल आणि हे पाहू शकता. त्या मी शेतामध्ये पेरायला आलेलो आहे. हे बा टोपलं तर मस्तपैकी एकदम मस्तपैकी पाहू शकता. चौकलं ट्रॅक्टर चालू आहे. हे कुत्रे बघा कसे निवांत झोपलेत एकदम झाडाखाली. निवांत काही झोपलेत लगे. चाललो आता बी घेऊन मस्त. अर्ध्याहून जास्त शेत पेरणं झालेलं आहे, एवढं राहिलेलं. एका दाण्याचे दुप्पट दाणे करायची ती मशीन म्हणजे आपली शेती. आणि सध्या आता मी आलेलो आहे शेतामध्ये आमच्या पेरणीसाठी. चौकडं मस्त पेरणं वगैरे चालू आहे, पाहू शकता. शेतात ट्रॅक्टर चालू आहे, आपलं पण शेत पेरणं चालू आहे. रणधुमाळी सध्या पेरणी चालू आहे. सुंदर निसर्गमय वातावरणामध्ये आज शेतात आलो, खूप चांगलं वाटलं. आज कुठलाच प्रवास नाही, काय निसर्गमय वातावरण सुंदर असं. खूप दिवसानंतर शेतात आलो, छान वाटलं. चला आता कामं आहेत, ट्रॅक्टर आलेलं आहे, बी वगैरे टाकावं लागेल. नंतर असे गाजर गवतं ती उपटायची कामं लागतात. पण बाकी शेतात येऊन खूप दिवसानंतर शेतात आलो, छान वाटलं. आता काही थोडीफार मदत पण आपण केली पाहिजे, जसं की गांजर गवत उपटण्याची. आपलं शेत एकदम साफ सुंदर दिसलं पाहिजे, खाली कचरा नको. शेतात आता या ठिकाणी आलेलो आहे. इथं ट्रॅक्टर चालू आहे आपला, आणि एक छोटासा आपला तुकडा आहे एवढा. थोडं काम करावं लागेल, कारण फिरायचं असल्यामुळं काट्या वगैरे साफ करावं लागतील. करू शकता काट्या. दगड वगैरे उचलावं लागते, त्याच्या खाली पाहावं लागतं इच वगैरे काही आहे का. तर चला आम्ही सध्या थोडे दगड वगैरे उचलून घेतो, काट्या वगैरे उचलून घेतो. त्या शेतात येते समजा गावरान भाषेत गावखोरी किंवा पांढरी ना, आपल्या म्हणजे मराठी शुद्ध भाषेत गावाजवळील शेत. गावाजवळील शेत आहे आमचं. आणि त्याच्यानंतर आता एक धरणाच्या जवळ वरती एक शेत आहे, तिथं पेरायचं आहे. आमच्या या शेताचं नाव पांढरी आहे, आणि जे वरती धरणाच्या वरती जे शेत आहे त्याचं नाव शेरी. आणि आंधी पेरलं ते पट्टी आणि एक वडाचावर, असे आमचे 4 ठिकाणी शेत आहेत.
आता आलेलो आहे आपण शेरीमध्ये आणि हे शेत पेरलं आणि हे पेरणं चालू आहे. इथं हळद. सर्व शेतापेक्षा हे जे आमचं शेत आहे हे मला जास्त आवडतं बाकी शेतांपेक्षा. हे बघून तो आता आम्ही दुसऱ्या शेतात. आता एवढं शेत पेरणं झालं की मग पूर्ण पेरणं होऊन जातं. 2 दिवस पाणी होतं त्यामुळं 2 दिवस पेरायचं थांबावं लागलं. हे शेत हा रस्ता आहे. हे ट्रॅक्टर आता आलं पेरण्यासाठी. सुंदर वातावरण इकडं. सध्या आता पाणी वगैरे आला. तिकडं मोर वगैरे राहतात. सध्या काही दिसले नाही. पाणी वगैरे आला तर मोर आणि इकडे बिबट्या पण आहे. झालेली आपली पेरणी पूर्ण एकदम. आता फक्त वरुण राजाची येण्याची प्रतीक्षा आहे. ठीक आहे, इथंच व्हिडिओ एंड करतो. थांबतो. जय.